कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 राम जय जय राम हॅलो रूप पाहता लोचनी सुख झाले भूताजनी रूप पाहता लोचनी सुख झाले भूताजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप सुख झाले भोगाने रूप पाहता सुख झाले भोगाने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल 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 बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवी वर सर्व सुखाचे बाबा रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय राम जय जय राम जय राम या माईक लावत देव बसे
देव बसे चित्ते त्याची घडाई संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडाई संगती ऐसे आवडते मना देवा गुरु वसना ऐसे आवडते मना 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 ऐसे आवडते मना हरि जनासी भेटी हरि ऐसे आवडते ऐसे आवडते
टाळी वाजवतात. रामेश्वर महाराज बजरंगबली हनुमान बोलरबाई छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाकालेश्वर भगवान ओम नमः पार्वती पदे हर देव वसे चित्ती देव वसे चित्ते त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सबे भेटी हरिजना सबे भेटी नभो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताजी दूसरे चरण संताजी दूसरे चरण संताजी संत कृपादाने कथेचा विस्तार संत कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपाधानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलामोदाभम जगननीत पानी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैदवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजीवानर्यूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्रभक्तराज चतुष्टकं गंगाविशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं जुम्बितं पुण्यस्थानं कालेस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्मस्वरूपं मस्तकै पायावरी मस्तके पायावरी मस्तके पायावरी मस्तके पायावरी वार करी संताचा 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 वार करी मस्तके
विद्यावरी हा वारकरी संतांच्या श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथा जीवाचा तू काज कैवारी ऐसी चराचरी विद्रावळी जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे तेत नमस्कारोनी आता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा असणारा 4 चरणाचा अभंग. तुकोबराय सारखे संत आणि संतांची महती सांगणारे तुकोबराय अभंग 4 चरणाचा आहे आणि ज्यांच्या करता सांगितलं त्यांना चरण 2 आहे. कळलं तुम्हाला? अभंग 4 चरण अभंगाला आणि आपल्याला 2 चरण आहे, पण तो आपल्या करत आहे. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी काहीतरी मागितलं. 7 दिवस परमार्थ केला म्हणून आज काहीतरी मागायचा अधिकार प्राप्त झाला तुकोबरायाच्या जीवनामध्ये. बरं का, अजून तरी तुकोबरायाचाच भाव मला तुम्हाला सांगायचा आहे. अभंगाचा भाव आहे तुमच्या समोर ठेवतोय. देव वसे चित्ती. महाराज म्हणतात ज्या महात्म्याच्या ज्या पुरुषाच्या चित्तामध्ये देव आहे त्यांची संगती आम्हाला घडावी. ऐसे आवडते म्हणा. मला असं आवडतं, मला जास्त इच्छा नाही, अपेक्षा नाही, एवढीच वासना माझी तुम्ही पूर्ण करा. एकदाच नाही तर नित्यत्वाची सतत संत भेटीची अपेक्षा करतात तुकोबराय. आणि अशा संतांमध्ये मला जीवन जगायला जागा दे असा अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देतो. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने, गुरुवर्य स्वामी हिंदू धर्मरक्षक श्री गुरु परमपूज्य महंत रामगिरीजी महाराजांच्या अनेक मार्गदर्शनातून, अनंत आशीर्वादातून आणि समस्त ग्रामस्थ गोवर्धनपूर सर्व ग्रामस्थांच्या नियोजनातून, सहकार्यातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये तुमच्या सर्वांच्या असणाऱ्या आदेशातून, तुमच्या सर्वांच्या आग्रहातून मला आज 7व्या दिवसाची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. सेवेकरता उपस्थित महिला मंडळी, पुरुष मंडळी, टाळकरी, वारकरी, माळकरी, रस्त्यावर उभे असलेले, मंदिरात बसलेले, घरी असलेले, घरात असलेले, कामात असलेले, व्यस्ततेत असलेले, सेवा करणारे मंडळी, जे टाळ वाजवताय, जे टाळी वाजवणारे, जे कीर्तनात बडबड करणारे, कीर्तनात झोपणारे, जे कीर्तन श्रवण करणारे, मला भेदभाव करायचा नाहीये. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सेवेकरता उपस्थित अजून महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील नामांतिक गायनाचार्य, मृदंगाचार्य, संशिष्टीवाले सगळे मंडळी, आपल्या भागाचं भूषण, सरला बेटाचे ज्येष्ठ विद्यार्थी, अतिशय गोड असणारा हात ज्यांचा आहे असे असणारे आमचे उद्धवजी महाराज जगताप महाराज वेळात वेळ काढून आपल्यासाठी उपस्थित आहेत. आतापर्यंत त्यांनी खूप अशी छान साथ आपल्याला दिलेली आहे.
आणि कीर्तन संपूपर्यंत ते आपल्याला सुंदर अशी साथ करणार आहे. त्याबद्दल त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. या बाजूला साथ करणारा या भागाचं भूषण मृदंग सम्राट संदीपजी महाराज वाडेकर महाराज उपस्थित आहेत. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा. कीर्तनात टाळी वाजावी, कारण कीर्तनात टाळी वाजवलेली चांगली असते. इथं जर टाळी नाही वाजवली, इथं जर टाळाटाळ केली तर मग सगळीकडेच टाळाटाळ होईल. त्याच्यामुळं कुठंतरी टाळा ठेवून टाळी वाजवा. उपस्थित गायनाचार्यामध्ये अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे, अतिशय असणारं भालगावचं गाव नाव ज्यांनी उंचावर नेलेलं आहे, परिसरामध्ये ज्यांची मोठ्या प्रामुख्याने ज्यांचं नाव घेतलं जातं, असे असणारे आमचे विठ्ठल माऊली उपस्थित आहेत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित अतिशय कोमल आवाजाचे कृष्णा महाराज, गोड असा ज्यांचा आवाज आहे, कृष्णा महाराज चौधरींना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित डाकपिंपळगावचे आमचे संदीप महाराज तुपे ते उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. वांजरगावचे ज्येष्ठ भजनी मंडळातील प्रमुख करता असे असणारी नानासाहेब पाटील वाकळे ते उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्यासोबत आलेले ऋषिकेश महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. आणि महाराष्ट्रामध्ये साऊंड क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव मोठं भविष्यात आहे, उज्ज्वलतात आहे, चर्चेत ज्यांचं नाव आहे, नाव लहान आहे पण आवाज साऱ्या दुनियात आहे. आणि म्हणून आपणना मी मनापासून धन्यवाद देतो. लहानू महाराज तनपुरे यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. साऊंड सिस्टीम जेवढी महत्वाची आहे तेवढी ऑपरेटिंग सुद्धा महत्वाची आहे. म्हणून आमच्या किरंभाऊ करता एकदा टाळी वाजवा. यांची नावं घेतोय म्हणून तुम्ही नाराज होऊ नका, कारण त्यांच्याकडून आपल्याला कार्य करून घ्यायचंय. विठ्ठल 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 उपस्थित भजनी मंडळातील सगळे विनेकरी, या बाजूचे सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, कृपया करून मला माफ करा. आज कोणत्याही गावातल्या व्यक्तीचं नाव घेतल्या जाणार नाही अशी मला सूचना मिळालेली आहे. उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, माळेवाडीचे आमचे नेद्रे महाराज अतिशय सुंदर अशी चाल गायली, त्याबद्दल धन्यवाद. उपस्थित सर्व सरलाकर ग्रामस्थ मंडळी, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद. रामपूरकर भजनी मंडळी, त्यांनाही धन्यवाद. आमचे सरला गावचे बाबासाहेब भूत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. खाली बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. ज्यांची असणारा हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायचा योग येणार आहे. आणि मोठं असणारं कीर्तनाचं असणारं सोशल मीडियावर जे काम करतात असे असणारे आमचे दत्ता भाऊ कपसवाडगाव ते उपस्थित आहेत, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्याकरता सुद्धा आपण टाळी वाजवा. उपस्थित आपल्या कीर्तनामध्ये ज्याने रंग भरल्या जातो अशी असणारी कीर्तनातली पावली, आणि पावली खेळण्याकरता सर्वांचं असणारं मन भरून जे काढणार आहेत असे असणारे श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेटातील विद्यार्थ्यांकरता एकदा टाळी वाजवा. उपस्थित सर्व जे जे या ठिकाणी उपस्थित आहे, आता कोणाचं नाव राहिलं का याच्यात गावचे सोडून? नाही ना? ज्यांची आज फराळाची पंगत आहेत असे असणारे आमचे कालेश्वर महादेव मंदिर समस्त जगताप परिवार वाडा, यांची आज फराळाची पंगत आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल कीर्तना करता माझ्याकडे 45 मिनिटं शिल्लक आहेत. 45 मिनिटांमध्ये मला 4 चरण सोडवायचे. एक चरण सोडवायला कमीत कमी 1 तास पाहिजे, तर आपलं कीर्तन जवळजवळ 12 वाजेपर्यंत चालेल. विठ्ठल विठ्ठल
विषय असा आहे, आज जागराचं कीर्तन आहे म्हणून जागलं पाहिजे. आणि त्याच्यातल्या त्याच योगातल्या योग पर्वणी अशी आहे, आज महाशिवरात्रीचा योग आहे बरं का. आपल्या गावाचे खूप काही महान परम भाग्य आहेत. ते भाग्य मी तुम्हाला सांगतो. आपलं गाव म्हणजे सामान्य नाहीये, याचं वर्णन पुराणामध्ये आहे. एवढंच नाही तर ब्रह्मलिंग नारायणगिरीजी महाराजांनी ज्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली, म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचा स्पर्श आपल्या गावाला झालेला आहे. याच्या पुढचं भाग्य सांगू. गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांचा सुद्धा स्पर्श या गावात प्राणप्रतिष्ठेकरता झालेला आहे. म्हणून एवढंच नाही तर गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेपासून आलेले सर्वच असणारे साधू महात्मे आपल्या या ठिकाणी गावात, म्हणजे आपलं गाव कसं आहे पुण्यवान आहे. कारण पुण्य असल्याशिवाय संत आपल्यापर्यंत येणार नाही. जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. टाळी वाजवा. प्रमाण झाल्यावर टाळी वाजवायचं. कसं आहे, तुमचा व्यायाम होईल, थोडंसं भजन घडल त्या निमित्ताने. कारण अजून आपल्याला फराळ करायचंय म्हणल्यानंतर थोडीशी भगवंताची सेवा आपल्याला घडलीच पाहिजे. उपस्थित ज्यांना जागा नसेल, या बाजूला महिला मंडळी बसलेली आहे, त्यांनी इकडे येऊन बसावं. सरला गावातून आलेले बरेच भावी भक्त, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद. उपस्थित आमचे वमने सर उपस्थित आहेत, आमचे भसाळे पाटील, सतीश भाऊ, अजून उपस्थित सर्व असणारे सरलेकर ग्रामस्थ. मी सांगत होतो का जे गाव आहे ते मोठं पुण्यमान आहे. तिकडे उभा असलेले तुम्ही सुद्धा इकडे येऊन बसले तर मला चांगलं वाटेल. कारण जास्त वेळ आपल्याला घ्यायचं नाही, थोड्या वेळात करायचंय. थोड्या वेळात मला तुम्हाला जास्त समजून सांगायचंय. त्याच्यामुळं तुमच्या सर्व अंगाचे कान करून कीर्तन ऐका. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. ही प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का माऊली सांगतात. एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असली की लक्ष त्या गोष्टीत हवं, चिंतनात हवं, मग असणारा ती गोष्ट आपल्याला कळेल. नुसतं माझ्याकडे बघू नका, तर माझ्या शब्दांवर नजर टाका, म्हणजे माझा भाव तुम्हाला समजेल. तुम्ही काही नाराज बिराज मायावर चेहरे बिरे पाडून बसू नका. हा हो, एक दिवस काय झालं, एक जण माझ्या समोर बसलो होता. तो एवढा चेहरा पाडून बसला, एवढा चेहरा पाडून बसला. मी त्याच्याकडे पाहिलं, मा अभंगच विसरून गेला. अरे म्हणलं, झालं काय बाबा, एवढा काय चेहरा सोडून बसला. ते म्हणे, महाराज आज उपवास आहे. मी म्हणलं, सोडून देऊ पण चेहरा पाडू नको. विठाला विठाला. तसं नाही ना काही. म्हणून या गावाचं मोठं भाग्य आहे. आणि असणारे साधू संत मंडळींचा स्पर्श आपल्याकडे वेळ कमी आहे झालेला आहे. आणि म्हणून भगवान शिवाचं मंदिर या ठिकाणी आहे, बजरंग बलीचं मंदिर या ठिकाणी आहे. आणि माझं परम भाग्य आहे
की या असणाऱ्या हनुमान जयंतीचं पहिलं कीर्तन आणि पहिल्या जयंतीचं जे कीर्तन आहे ते माझ्या हातून झालं आणि हनुमंतरायाने अशी कृपा केली की जागराची सेवा माझ्या वाट्याला आली. असो तुमच्या सर्वांचं प्रेम. म्हणून देव जागृत आहेत, पण आपण जाग असलो तर तो आपल्याला दिसतो. कीर्तन जागे असल्यावर कळतं का झोपेत कळतं? ह काही गोष्टी माणसाला झोपेत आठवत नाही आणि काही आठवल्याशिवाय राहत नाही. ज्याचं चिंतन कशाचं केलं पाहिजे माणसाने? देवाचं चिंतन करावं लागतं. काही गोष्टीचं आपोआप घडतं. आता मी जर विचारला दुसऱ्या दिवशी महाराजांनी कीर्तनात कोणता अभंग घेतला होता, तर म्हणशील का नो कोणता घेतला? त्यानंच घेतला असं त्यानंच पाठ करून आला तो. झोपेतून उठवलं, उठ उठ उठ. तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे हो, किती सांगू नका तुम्ही, पण आठवले ना तुम्हाला. चिंतन माणूस ज्याचं करतो ती माणसापुढे येत असतं. असो आपल्या गावाचं मोठं भाग्य आहे. आणि म्हणून आपण ज्यांचं वर्णन करायचंय, आज महाशिवरात्रीची कथा आपल्याला सांगणं महत्वाचं आहे. अजून आपल्याला मागणी पर बोलायचंय. म्हणून जास्त वेळ न घेता मी चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल देव वसे जित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. महाराज म्हणतात देव वसे चित्ती. हा देवाकडे मागण्याचा अधिकार केव्हा प्राप्त होतो? तुकोबरायासारखी भक्ती झाल्यावर. आपल्यासारखी भक्ती करून नाही होत. 7 दिवस नुसते पंक्तीलाच हजर राहायचं आणि त्याला नाही 7व्या दिवशी मागायचंय अधिकार. ज्याने खूप परमार्थ केला, परमार्थाचं ऋण देवापर्यंत झालं, त्याला मागायचा अधिकार आहे. म्हणून आज वारकरी संप्रदायामध्ये 7व्या दिवशी जो अभंग घेतला जातो तो कोणता? मागणीपर अभंग घेतला जातो. या मागणीमध्ये जे वर्णन तुकोबरायांनी केलं, कोणत्या संतांचं केलं, असे असणारे संत देवद्यांच्या चित्तामध्ये राहतो. ते संत देवाचा आणि भगवंताचा संवाद पटपट तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे अभंग लवकर सोडवायला सोपा जाईल. तुकोबरायासारखे महान संत हे तीर्थयात्रेला जात असतात. जवळे सकळ सिद्धाय हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. संत तीर्थयात्रा करीत असतात, कारण संतांचं जीवन हे भगवंता करत आहे. संत सतत भगवंताचं चिंतन करतात. सततम कीर्तयन्तो माम यतंदस्य दृढवताः, नमस्यन्दस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत भगवंताचं चिंतन. ध्यानी मनी ज्यांच्या पांडुरंग आहे, सतत ज्यांना पांडुरंगाचा ध्यास लागलेला आहे, पांडुरंगाशिवाय या जगात ज्यांची कोणावर निष्ठा नाहीये, पांडुरंग ज्यांना हवा आहे, असे असणारे संत आहे महाराज. विठ्ठल आमोचे जीवन, विठ्ठल मनी गमनाचे विठ्ठल निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ज्ञान विसावा, विठ्ठल मुळीचे दैवत, विठ्ठल मुळीचे दैवत, विठ्ठल मुळीचे दैवत, विठ्ठल मुळीचे विठ्ठल आमचे जीवन, आगम निगमनाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत. महाराज म्हणतात सगळं काही पांडुरंगावर आहे आमचं. असे असणारे तुकोबराय वारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी वारी महाराजांनी केली. तुकोबरायचा अधिकार बघा. तुकोबराय सारखा महात्मा वारीला जातो आणि चंद्रभागेत स्नान केल्यानंतर तुकोबराय पटकन
असणाऱ्या भगवंताच्या दर्शनाकरता येतात, बारीतून येतात, बारी चालत 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 पुढे येतात. आल्यानंतर तुकोबरायाचा अधिकार मोठा आहे. देवाने ज्यांची वाट पाहावी, ह्या जगात असे काही भक्त आहे का देव ज्यांची वाट पाहतो, देवही ज्यांच्या भेटीची इच्छा करतो. महाराज वाट पाहे उभा भेटीची आवडी हो 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 वाट पाहे उभा भेटीची आवडी हे वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी हो 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 वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावळे. महाराज म्हणतात भक्ताची वाट पाहणार आहे. तुम्ही टाळी वाजत जा बरं का. प्रमाण झाल्यावर कसंही माणसाला टाळी वाजवायचं कळायला पाहिजे, बरोबर नाही. कीर्तन करण्यास करता गायक चांगला पाहिजे, वादक चांगला पाहिजे, साऊंड सिस्टीमवाले चांगले पाहिजे, सगळं काही चांगलं पाहिजे तर कीर्तन चांगलं होतं, बरोबर आहे का नाही. गाडी चालवायची म्हणल्यावर त्याला गाडी चालवणारा चांगला पाहिजे, गाडीत पेट्रोल पाहिजे, ड्रायव्हर चांगला पाहिजे, सगळं काही चांगलं पाहिजे. काय करण्याकरता, गाडी चालण्याकरता. आणि जेवणाकरता काय पाहिजे, जेवणाकरता बाजरीची भाकर पाहिजे, गावरान गाईचं दूध पाहिजे. आणि तोंडी लावायला काय पाहिजे, हा हे बरं कळलं तुम्हाला. अरे टाळी वाजवत जा विठाला विठाला. लोकायला ना लय अवघड विषय चालला का, डोक्यावर नाही परमांड फोन जायला लागला. आता अवघड विषय नकोच म्हणलं. आपण नुसतं म्हणायचं उशीर आहे. एक बाई होती, एक बाबा होता, लगेच नजर तैट. अवघड विषय केला चालू कधी लगेच आपण परमार्थ करायला आलो माणसं. तुकोबरायांची एकनिष्ठता आपल्यात कधी येईल, केव्हा संत कळेल. परमार्थ हा बाह्य रंगाचा नसावा, परमार्थ हा अंतरंगाचा असावा. तुका माने दे भजन प्रमाण, तुका माने दे भजन प्रमाण, भजन प्रमाण तुका माने भजन प्रमाण तुका माने दे भजन प्रमाण काय दोर बन जळे, तुका माने दे भजन प्रमाण काय दोर बन जळे. आजा मेळ दिली तरली कुंटण, आजा मेळ दिली तरली कुंटण, तुका माने दे भजन प्रमाण काय दोर बन जळे, तुका माने दे भजन प्रमाण काय दोर बन जळे. आजा मेळ दिली तरली कुंटण, आजा मेळ दिली तरली तुका म्हणे ते एक भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. तुकोबराय म्हणतात तुमचा थोरपणा इथं जाळून टाका. एवढं मोठं प्रमाण झालं तरी टाळी वाजली नाही म्हणजे हा सोपा विषय का. टाळी वाजावाच लागेल. आजचं कीर्तनच जरा अवघड जाईल तुम्हाला. पण मी नियम केला, टाळी वाजत नाही तोपर्यंत आपण कीर्तन करायचं नाही. विठाल विठाल याच्या पुढे जाऊन सांगतो, आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. आम्ही फक्त तुमच्याकडून भजन करून घेऊ शकतो आणि भजनाने सगळ्यांचा उद्धार होऊ शकतो. हा किती आयुष्यभर जरी कीर्तन ऐकले तर काहीच होणार नाही. पालत्या घागरीवर पाणी होईल सगळं. स्वतः करावं लागेल, स्वतः परमार्थ झिजावं लागेल. तपेवीन दैवत
तिथल्या विन प्राप्त तपाशिवाय दैवत प्राप्तच नाही. तप करावाच लागतं, त्याग ठेवावाच लागतो. परमार्थ हा बोलायचा विषय नाहीये. परमार्थ बोलायचा विषय नाहीये. परमार्थ हा अनुभवायचा विषय. आनंद कुणाला सांगता येतो का हो? आनंद ही सांगण्याची गोष्ट नाहीये. आनंद ही उपभोगायची गोष्ट आहे. मग आपल्याला जर परमार्थ उपभोगायचा आहे, परमार्थाचा आनंद घ्यायचा आहे, तर आपलं अंतकरण शुद्ध ठेवून आपल्याला स्वतः त्यामध्ये उतरावं लागेल. मग त्याची गोडी आपल्याला कळेल. की मी गुळ खाल्ला आणि तुम्हाला चव येईन असं आहे का? असं नाही होणार. त्याच्याकरता स्वतःलाच परमार्थ करावा लागतो, तेव्हा त्याचा अनुभव येतो. गंगेत जाऊन एखादा आंघोळ केला म्हणजे दुसऱ्याला पुण्य मिळतं असं नाही. आता कळलं वाटतं तुम्हाला. म्हणजे मी माझ्या चिंतनावर येतो पुन्हा. कारण कीर्तनकाराने पुरावा धरून बोलावं, आणि पुरावा धरून जर कीर्तनकार बोलला नाही तर त्याला काय करावं? पुरावं म्हणले भाऊ. विठ्ठल 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 जगद्गुरु श्री संत तुकोबरायासारखा एकनिष्ठ महात्मा निघाला. पांडुरंगाच्या भेटी करता ज्या भक्ताची वाट देव पाहतो, अशी भक्ती असावी की देवाने आपली वाट पाहावी. आपलं नाव कोणा घेण्यापेक्षा, कोणाकडे असण्यापेक्षा आपली भक्ती अशी असावी की भगवंताच्या यादीत आपलं नाव असावं. म्हणून अशी भक्ती जगद्गुरु तुकोबरायांची. म्हणून जगद्गुरु तुकोबराय कुठं गेले? पांडुरंगाच्या मंदिरात आले. आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी समोर बघितलं, हात जोडले, झाले समाधान तुमचे देखील चरण. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पांडुरंगाच्या चरणावर माथा टेकवला आणि तुकोबराय बाजूला झाले. भगवंत म्हणतात, महाराज बघा, देव त्यांच्या सोबत बोलतो म्हणून आराध्य दैवत आहेत. एक प्रसंग सांगतो. श्री गुरु परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज, आम्ही जर गेलो पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तर ते लोक किती तास आपल्याला तिथं ठेवतात हो? किती तास ठेवतात? अहो ते हात धरून ओढून फेकून देते तिकडं, ठेवीत नाही आपल्याला जवळ. तेवढं पुण्य लागतं. आणि महाराज एकदा दर्शनाला गेले. महाराजांचं पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा चालू होतं, आणि त्या वेळेला महाराजांना त्या ठिकाणी अर्धा एक तास बसण्याची परवानगी दिली. ही बुद्धी केवळ पांडुरंगाने त्या ट्रस्टच्या अध्यक्षांना दिली. म्हणजे पांडुरंगाची सुद्धा ज्यांना गरज आहे असे संत आपल्याला गुरु म्हणून लाभले. म्हणून आपलं सर्वांचं मोठं भाग्य आहोत. आपण खूप मोठ्याचे लेकर आहोत. पण आपण पंतप्रधानापर्यंत आपली ओळख आहे, पण आपण उगाच सरपंचची वशिला लवितो. आपल्याला गरज नाही महाराज. एवढ्या मोठ्या परंपरेचा आपण परमार्थ करतो. म्हणून आपले जे गुरु आहे ते गुरुकडे गेल्यानंतर दुसऱ्या गुरुकडे जाण्याची गरज नाहीये. बोलण्याचा विषय असा आला कारण अनेक लोक परंपरा भरकटून चाललेले. पांडुरंगाकडे तुकोबराय आले. आल्यानंतर तुकोबरायांनी बघितलं, देव आहे समोर. देवाने सांगितलं, तुकोबराय फार दिवसानंतर आले हो. किती तुमची असणारी भक्ती वाट बघत होतो देवा. तुकोबराय म्हणतात, देवा मला पण खूप दिवसाची इच्छा होती, पण आज दर्शन झालं. तुकोबराय, देव म्हणतात, तुकोबराय तुमची एवढी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो, मी आनंदित झालो. कारण तुकोबरायने सतत हरिनामाचा गजर करावा महाराज. नारायण 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 नारायण. हात हात नारायण नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण कालेश्वर भगवान भगवान की जय श्रीराम. असं भजन तुकोबराय करायचे, आनंदाने करायचे, प्रेमाने करायचे. त्यांच्या मनात असं काचकुपटपणा नव्हता, सरळ मनाने करायचे महाराज भजन. काही काही म्हणते या करूक नको रे हातवर, तू केले का, तो केले का, नको लोक पाहतील मला. देवाच्या भजनात काही तोरपणा नाही मला. सगळ्यांनी भजन करावं, कारण आपली भक्ती किती घे तेवढी नाही महाराज आहे, पण तेवढी नाही. देव आपल्या सोबत बोलावी एवढी नाही. किती भक्ती आहे, किती अनन्यता आहे. आता मला सांगा, रस्त्याने चालता चालता मधल्या पांदीनं आपण चाललो रस्त्याच्या. रस्त्याने चालता चालता मागं पुढं कोणी नाही, एकटेच आपण आहात. आपल्याला समोर आपल्याला रामाची मूर्त दिसली, आपण तिच्या जवळ गेलो. कोणी असेल, मी असू नाही तर तुम्ही असू. गेल्यानंतर आपण काय करणार आहोत? रामाच्या मूर्ती जवळ गेलो, तिथं रामाची पण आणि रावणाची पण कोणती घेणार तुम्ही? पुरुष मंडळी तुम्ही कोणती घ्याल? आज भावच करून टाकू. बऱ्याच दिवसाची कायच्या चालू आहे त्या सांगा, कोणती घ्याल तुम्ही? रामाची. महिला मंडळी तुम्ही रामाची. विषय पुढं असा झाला, अप्पा तो तिचे देव आहे, रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची होती. मग मला सांगा आता कोणती घ्याल तुम्ही? हा महाराज बदललं नाही विषय. विषय स्वतःवर आल्या का बदलतो. आता याच्या पुढे जाऊन सांगा, या महिला मंडळी सगळ्या आई बहिणी सारख्या आहेत. आता तुमच्या गळ्यात सोनं आहे, माझ्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. माझी माळ श्रेष्ठ का तुमचं सोनं श्रेष्ठ? हो हा, माळ श्रेष्ठ. मग करायचं का आदली बदली? ओ मावशी काढू नका, काढू नका. अहो तुम्ही कायला मागा पोरायला, ते काढायला मोकळे आहे का? विठ्ठल विठ्ठल. विषय आपल्यावर होतो त्यावेळेस बदलून जातो. अजून सांगू का एखादं उदाहरण? सांगू का? नंतर सांगतो. आता विठ्ठल विठ्ठल. असं नाही सांगावं तर तुम्हाला कळत नाही आणि मग मला उमजत नाही. मला असं वाटतं यांना एवढ्या लवकर झोप लागली कस काय? झोप लागली म्हणजे फवारा मारावाच लागतो. तो कोबराय भजन करणारे केलं भजन. पांडुरंग बोलताय तुकोबराय सोबत. ओ तुकोबराय, मला एक तुम्हाला सांगायचं होतं, लक्ष देऊन ऐका बरं का. मी चिंतन डबल नाही सांगणार तुमच्याकरता. महाराज म्हणाले, तुकोबराय, ओ तुकोबराय झोपले काय तुम्ही? नाही होत देवा, ध्यान करतोय. कोणाचं?
तुमचंच. मग मला सांगा, एवढ्या दिवसातून आपली भेट झाली, आता थांबलो, आता हॉटेलवर तर काही चहा पाणी, असं माणूस मित्राला म्हणतं. तसं तुकोबराय सुद्धा, भगवान सुद्धा म्हणतात, तुकोबराय एवढ्या दिवसातून तुम्ही आले, तुमची एवढी भक्ती पाहून मी प्रसन्न झालेलो आहे. या आनंदाच्या क्षणात तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागून घ्या. कारण भगवंताने आपल्याला म्हणावं मागावं, आणि आपण म्हणावं देवा बास, मला हे काही नकोय, मला तू पाहिजे. अशी सद्भावना व्हावी, त्याला परमार्थ म्हणतात. इथं माणसाला रस्त्यात पडलेलं काही दिसलं तरी तेच घेऊन घरी जातो आधी, मग दर्शनाला येतो. मग असणारा जे तुकोबरायांचं व्यक्तिमत्व ते सामान्य नाहीच आहे, आपल्यासारख्याला कळण्याजोगं नाहीच आहे. महाराजांचं वैराग्य, महाराजांचा त्याग, वैराग्य बोलणं सोपं नाही. बोलणं सोपं आहे, पण पचवणं अवघड आहे. काही गोष्टी बोलायला सोप्या आहे, बोलता सोपे वाटे, हा करायला गेलं का अवघड होतं, मग सोपं नाही. असणारे देवाने प्रश्न विचारला, तुकोबराय मला सांगा, तुम्ही माझ्याकडून तुम्ही काहीतरी मागा, अशी माझी इच्छा आहे. काय मागा? काही पण मागा, मी द्यायला तयार आहे. तुकोबराय म्हणतात देवाला, देवा हे बघ, ज्याला देव मिळाला त्याला काहीच मागायची इच्छा राहत नाही. देवाची प्राप्ती झाली की काहीच मागायची इच्छा राहत नाही. कारण एखादा देव जर प्राप्त झाला आणि तरी इच्छा शिल्लक राहिली, एकतर ते देव खोटा असेल किंवा आपली भक्ती तिथपर्यंत जाणे ती खोटी असेल. देव प्रसन्न झाल्यावर मला काय पाहिजे? तू प्रसन्न आहे, मला दुसरं काही नको देवा. नाही हो तुकोबराय, काहीतरी मागा. हा नको देवा, हा कारण मी जर आज तुझ्याकडे काही मागितलं तर माझ्या वाड वडिलांपासून जे आलेले परंपरा आहे, मागणे आम्हाडो जीत, मागणे आम्हाडो जीत, वडील गिरीत दासे, वडील गिरीत दासे, वडील गिरीत काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. वाड वडिलांपासून आलेली आमची परंपरा टाळी वाजली नाही म्हणून विठाला 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 विठाला. ते नाही चुकणार बरं का. आज फराळ चुकू शकतं पण टाळी नाही चुकणार. एवढी वाड वडिलांपासून आलेली आमची शुद्ध परंपरा आहे देवा. आमच्या पिढीला कुठंच डाग लागलेला नाहीये, कारण आमची शुद्ध परंपरा आहे. म्हणून पांढरे शुभ्र कपडे घालावेत, कारण ज्या कपड्याला डाग सहन होत नाही. कारण जसं कपडे पांढरे शुभ्र आहे तसं आतून सुद्धा माणसाने पांढरे शुभ्र असावं. कपड्याला डाग सहन होत नाही तसं आतमधून सुद्धा जर डाग नसला तर निश्चित आपलं रूपांतर भगवंतामध्ये आहे. देवा हे बघा, मी काही मागायला आलो नाही, मागणाऱ्यातला मी काय नाही. हे बघा, मला तुमचे 50 नको, 40 नको, 20 नको, 10 नको, आणि 71 नको, 61 नको, काहीच नको मला तुमची. महाराज एवढे पैसे लोक देतात आणि महाराजांकरता जर एवढं उदार अंतकरण केलं तर ते महाराज एवढी मोठी कृपा करतील की जीवनात काही मागायचं काम पडणार नाही. देव म्हणतो तुकोबराय मागाव. देवाला थोडा राग आला बरं का. काय म्हणे तुकोबराय, ठीक आहे तुम्ही म्हणतात वाडवडिलांनी काही मागितलं नाही, काही मागू नका, तुम्ही मागू नका ना, मी द्यायला तयार आहे ना. असं सांगितलं का? दिलं तरी घ्यायचं नाही. बरं देवा ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, मग मी घ्यायला तयार आहे, पण मी जे मागल तेच तू दिलं पाहिजे, वचन बदलायचं नाही. देव म्हणला मी का राजकारणातला दिसलो काय तुला?
वचन बदलायला. जे वचन दिलं दिलं. मी काय मंत्री संत्री का वचन बदलून घेईन? नाही नाही देवा, तू खबर आहे, तुम्ही जे मागाल मी तेच देणार. काय मागणार? माझी आट आहे एकदा, ते जर देणार असले तरच मी मागेल. असं कसं हो? मग तुकोबराय काय सामान्य नाही महाराज. तुकोबरायांनी जे मागितलं ते मागणं लयच गोड आहे. इतकं गोड आहे की त्याच्यासारखी गोडी कशातच नाही. ते अभंगाच्या प्रथम चरणात देव वस चित्ते, देव वस चित्ते, देव वस चित्ते, देव वस चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे देव वस चित्ते, देव वस चित्ते, देव वस चित्ते, देव वस चित्ते, धन्य माता पिता तयाच्या. जे हरिनामात टाळी वाजवतात त्यांना म्हणतो. काय मागणी आहे तुकोबराय? देव वसे जिद्दी, हची घडावी संगती. ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे अशा संतांची संगत मला घडू दे. असं म्हणल्याबरोबर देवाने चारच पाडला. देवाने देव म्हणाला तुकोबराय, ज्याचा दुष्काळ माझ्याकडे तेच तुम्ही मागतात. हाची दुष्काळ तयावा ये नाही मग माझ्याकडे. संत संगते, मला संत संगतीची गरज आहे देव म्हणतो. संतांचे सुख झाले देवा, मनवून सेवा करी त्यांची. संतांच्या सेवेला देवाचीच इच्छा आहे. आणि तुकोबराय म्हणतात तुम्ही मात्र माझ्याकडे जे मागताय, जे माझ्याकडे नाहीये ते तुमच्याकडे आहे. हे असं कसं मागणं? देवा बघ, मी तुला म्हणलं होतं ना माझी आट आहे, तू बदलला का नाही? नाही ना. देव म्हणाला तुकोबराय हाय ठीक आहे, पण तुम्हाला असणारी संत भेट झालेली आहे. कारण तुम्हीच म्हणाले ना कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही तर म्हणतात ना झाले समाधान तुमचे देखील चरण, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया भाग गेला, शीन गेला अवघा झाला सी आनंद. असा आनंद तुम्ही म्हणाले ना आता कुठे धावे मन, सगळा भाग शीन माझा निघून गेला असं तुम्हीच बोलताय. मग असं काबर करता तुम्ही? देव म्हणाला, तुकोबराय म्हणाले देवा तू बघ बदलला आता, पण देवा मला संतांचीच संगत हवी आहे. तुला जरी देण्याची इच्छा नसली पण मला संतांची संगत हवी आहे. कारण काय?
माझ्या मनाला एकच गोष्ट आवडते ती अभंगाच्या द्वितीय चरणात ऐसे आवडती माना ऐसे आवडती माना ऐसे आवडती माना ऐसे आवडती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. महत्वाची सूचना आहेत. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. कीर्तनाची पॉम्पलेट मधली वेळ संपलेली आहे, पण माझी वेळ बाकी आहे. 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे. कीर्तन 7:30 पावणे 8ला चालू झालं. कीर्तन बरोबर वेळेत 9:30च्या नंतर सुटेल. काय अडचण नाही ना कोणाला. त्याचं माझं काही चुकलं नाही. हरिपाठ लेट झाला. आज दीपवाचन पण असेल, त्याच्यामुळं हरिपाठ आणखीन लेट झाला आणि मग आणखीनच कार्यक्रम लांबला. आणि तसं पण आज जागराची सेवा आहे. तुकोबराय म्हणतात, देवा बघ. देवाचा आणि तुकोबराय संवाद सांगतोय बरं का, जास्त काही सांगत नाही. देवा हे बघ, मला दुसरं काही आवडत नाही रे. दुसरं काही आवडणारा मी नाही. मला काहीच आवडत नाही ह्या जगातलं. मला काहीच नकोय. मला फक्त त्यांची संगती हवी, ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे. नवे नवे ज्यांनी चित्तामध्ये भगवंताला साठवलेलं आहे. परमार्थ हा मनाला आवडणारा असावा, बाह्य रंगाचा न बळजबरीचा नसावा. गायेना चिवडी आपुल्या छिंदी मनाची आनंदी आवडीने. मनाने नाचावं, मनाने बोलावं, मनाने भजन करावं. कोणी सांगितलं म्हणून परमार्थ करण्याचं काम नाहीये, तो मनाने करावा. आणि तुकोबराय म्हणतात, हा परमार्थ मला माझ्या मनाला आवडणार आहे. काय आवडणार आहे मला? संगत आवडणारी आहे. कारण ही संगतीने सगळ्यांचा उद्धार झाला. कारण परमार्थ मनाला आवडणारा असावा. आता आपला मनाला आवडणार आहे का? सांगा बरं तुम्ही. हाय का मनाला आवडणारा? कसं आहे तुमचं? खरं खरं सांगा. हा, मनाला आवडणार आहे ना? बरं. एक जण पाऱ्या करीत होता. पाऱ्या करता करता त्याला, मला इथंच भजनी मंडळीत कोणतरी सांगितलं ते दृष्टांत. म्हणजे आपल्या गावाचं नाही, पण दुसऱ्या गावाचं. दुसऱ्या गावाचं फार जुनं आहे तो प्रसंग. त्या गावाचं नाव ना काही विचारू, जाशान तिथं लोकांचे पाव निरावलेले राहते. म्हणजे एवढं अवघड, एखाद्याची गाय व्याली ते सुद्धा शेजारच्या गावात माहीत राहत. एवढे पाव निरावळे म्हणजे पक्के राहते. ती पार आलं, रात्री आलं ते 2-1 वाजता, 2-3 वाजता आलं सहज मंदिरात.
ती पहिलं कटाळलेलं होतं तिने येईना घे म्हणे जाऊन येतो म्हणे थोडं 2 मिनिटात फ्रेश होऊन येतो. तर घेतला विना. 3 वाजता 4 वाजले 5 वाजले. आता किती भक्ती करणारा असला काकडा म्हणणारा जरी असला संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. कसा आहे हो संसार दुःखाचा आहे असं म्हणणारा जरी असला म्हणताना बरोबर वाटतं पण तो सुद्धा म्हणतो आता लवकर आवरू गाय धुवायला जायचे. म्हणजे लांबचा विषय नाही आपल्यातलंच बोलतोय कोणी असो मग त्याचा हा म्हणे घेतलंय नाही मी ना बसलं थोडे वेळ भजन करीत. आता माणसं तर किती वेळ भजनाला म्हण लागत आणि सगळ्यात परमार्थातलं काम अवघड म्हणजे विना आहे. विना लय अवघड महाराज. फक्त सोपा वाटत असेल तुम्हाला लय तर रात्री 12 ते 3 करून पहा. माणूस सेकंद मोजितो. सेकंदात किती सेकंद आहे ते पाहतो एवढं अवघड आहे ते. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. कारण आम्हाला भेटत कधी कधी योग येत राहतो सूरदास कमी झाल्यावर. मग तो गेला निघून पहिला होता तो. हा बसला याला 5 वाजले 5:30 वाजले. हा म्हणे अरे मा गाय धुवायचा टाइम झाला जातो म्हणे आता. त्यानं काय केलं मंदिराच्या कडाला टेम्पो होता पिकअप येईल हे असं दिलं त्यानं ते पिकअपला येणं बांधून. ती गेलं निघून. त्याला वाटलं आता येऊ 7 वाजता गाय धुवून. ती गेलं ना महाराज निघून. ती बिचार आपलं गाय बे धुवायचं डेअरी बिरीत. त्याला वाटलं येऊ 7 साडेसातला. ते टेम्पोवाल्याला आलं भाडं. ते गेलं ना महाराज विना घेऊन. मग कमिटी मंडळ गोळा झाला 8 वाजता 9 वाजता. कुठंही विना. अरे कमिटीला माहित नाही पारेकरी नाही विना नाही कायचं का. म्हणजे असा परमार्थ आहे. पण असा परमार्थ आमच्या गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेत नाहीये ज्या परंपरेत अखंड 24 तास 7 दिवस भजन चालतं. असा परमार्थ शुद्ध एवढंच नाही तर निष्कामतेने आणि शुद्ध भावाने परमार्थ आम्हाला गंगागिरीजी महाराजांनी शिकवला. एवढंच नाही तर आज सुद्धा गंगागिरीजी महाराजांचे नारायणगिरीजी महाराजांचे गुरुवर्य स्वामी महंत रामगिरीजी महाराजांचे चरण स्पर्श ज्या ज्या झोपडीला झाले त्या झोपडीची आज माडी झाली बंगला झाला. याच्यापेक्षा अजून काय सुख द्यायला पाहिजे संतांनी. जे सुख उपभोगतोय ते संतांमुळे. तुकोबर आहे मला संतांची संगत हवी का. कारण संत संगतीतलं सुख कुठंच नाही इतकं सुख आहे. काय सुख आहे हो तुकोबर आहे संत संगतीत कुठं काय सुख वाटलं तुम्हाला. हा लय सुख आहे तुकोबर आहे असं माझ्या मनाला आवडतं. बरोबर आहे तुकोबर आहे. किती आवडतं म्हणे लयच आवडतं. कारण आवडीमध्ये व्यभिचार चालतो. गरजेत व्यभिचार चालतो. आवडीमध्ये व्यभिचार चालत नाही. काही गोष्टी गरज म्हणून कराव्या लागतात. लक्ष इकडे ठेवा मागं बसलेली मंडळी. आणि एक मनुष्याला भूक लागली. इतकी भूक लागली की त्या भुकीचा काही अंदाजच नाही. महाराज खावं तरी किती केवढं ज्ञान असावं. काही इतके खाते महाराज की शर्टाची गुंडी तुटायला येते. अरे बाबा महाशिवरात्र एकादशी काही आहे का नाही. डेरीत आणेलच. मला सांगा बरं कोणत्या ग्रंथात लिहिलं महाशिवरात्रीला रताळं खावं झिरकं खावं साबुदाणा खावा काजू खावा बदाम खावा लाडू खावा गुलाबजामू खावा. हे कोणत्या ग्रंथात लिहिले मला सांगा. आजचं पाकिट मी तुम्हाला घेऊन टाकतो पैसे मला घेतो पाकिट तुम्हाला देतो. सांगा बोला. नाही महाराज नाही सांगितलेलं. उपवास करावा उपवास निरहंकारितच करावा असं सांगितलं जातं. पण ज्याला सहन होत नाही कणत निघत नाही त्याच्या करता फलाहार शास्त्रात सांगितलं. त्याने फक्त फलाहार करावा. जो आजारी आहे त्याने फराळ सेवन करावं उपवास मोडू नये. गौरव म्हणतात मला असं आवडतं काय ते सांगतोय मी तुम्हाला. संतांची संगत मला काय आवडतं देवा ऐसे आवडते म्हणा. मला जी आवड आहे माझी गरज म्हणून नाही. संत संगतीत मी पूर्ण न्हालेलो आहे देवा. झाले समाधान मला काहीच राहिलेलं नाही. पण मला त्या गोष्टीची आवड आहे. आवड
याच्या पुढे सांगू, गरज गरज असल्यावर माणसाला व्यभिचार चालतो. एखाद्याचं ना आपलं पटत नसलं तरी पटवून घ्यावं लागतं, बरोबर आहे की नाही. शेजाऱ्याचं ना आपलं पटत नाही पण काही गरज राहते, काही कामं होईपर्यंत ते म्हणते एवढं आपलं काम होते तोपर्यंत गोड गोड बोलून काम करून घेऊ. म्हणजे गरज असली की जमत नसलं तरी जमावं लागतं. एक मनुष्य भूक लागली, त्याला खूप एक जणाच्या घरी गेला. भूक लागली म्हणून एका जणाच्या घरी गेला. 2 दिवसापासून उपवाशी आहे. उपवाशी असणारा जो मनुष्य सद्ग्रस्त, त्याला वाटलं आपण काहीतरी मागावं. ती महिला बाहेर आली. सकाळी कोणी उठलेलं नव्हतं, स्वयंपाक झालेला नव्हता. त्यांनी मागितलं मला काहीतरी खायला द्या. तो म्हणे आमच्या घरात काही नाही. पण ते म्हणे रात्रीच असेल, शिळं पाक नासलेलं कसंही असेल तुमच्या घरातलं, मला ते द्या. मला खूप खूप काय, मला गरज आहे, गरज जेवणाची. कारण मी जर आता जेवलो नाही, अन्न मिळालं नाही तर मला मृत्यू, जीव माझा जाईल. मला खूप त्याची गरज आहे, द्या तुम्ही मला. म्हणजे त्याला आवड नाही पण गरजेत व्यभिचार चालतो. आणि आवड असल्यावर महाराज व्यभिचार नाही, आवड ती आवडच आहे. आवडेत व्यभिचार करण्याची गरजच नाही आवड असल्यावर. एक असणारा, याचं दुसरं उदाहरण सांगतो बरं का. आवड, आता गरज शब्द तुम्हाला कळाला का? कळाला? काहींना काहीच कळत नाही. आपल्याला काही कळत नाही हे पण त्यांना कळत नाही. कळलं का? आता नाही कळलं तर उद्या सकाळी तुम्हाला कळलं. उद्या सकाळी नाही कळलंच तर आमची युट्यूब चॅनल आहे, त्याच्यात बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवड आवड सांगतो, आवड सांगतो आणि नंतर महाशिवरात्रीची कथा आपल्याला सांगायची. महाराज म्हणतात, एका माणसाला एक वारकरी मनुष्य होता. त्याचा आवडतीचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम. गुलाबजाम आवडतात त्या वारकऱ्याला. पूर्वी लोकांना गोड आवडायचं. आवडल्यानंतर कोणाला आवडायचे ते वारकऱ्याला. तो वारकरी पण एवढं काही कोणाकडे जात नव्हता. वारकऱ्यांना शक्यतो गुलाबजाम आवडतात असं वाटतं मला. पण तो वारकरी काय एवढा असा कुठं जाणार नव्हता. ठीक आहे, तो एका जणाची तर वास्तू शांतीत त्याने केले होते गुलाबजाम. त्याने वारकरी बोला आमंत्रण दिलं पण त्याच्यात लक्षात नाही राहिलं. वारकरी करता याने गुलाबजामू एका डब्यात काढून ठेवलं. डब्यात गुलाबजामू काढून ठेवले. संध्याकाळपर्यंत वाट बघितली, वारकरी आला नाही. म्हणून हेच वारकरी महाराजांच्या घरी आपले गुलाबजामूचा डबा घेऊन गेले. गेल्यानंतर त्या वारकऱ्याला वारकरी दिवसभर शेतात काम केलं, पत्नीनं सुंदर स्वयंपाक केला, पोटभर जेवण झाला. इतका जेवला की हात घातला तर अन्न लागल एवढा जेवला. एकदा जेवला महाराज, फुल झाला. जेवल्यानंतर बाहेर बसला आणि त्या वारकरी आला. तर म्हणे काय म्हणे पाटील तुम्ही जरा लेट झाले म्हणे, आत्ताच पोटभर जेवण झालं हो. अहो तो म्हणे पण गुलाबजाम आहे, मला माहिती आहे तुम्हाला आवडत आहे. आता आवडणारी गोष्ट माणसाला आवडतच. हे तुम्हाला कळा ना का हो? मी बोल राहिले कळू राहिलं ना. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मग हा प्रश्न विचारू की एक, देशांना उत्तर. ती महिला मंडळीचं नाही, ती पुरुष मंडळीचं आहे. देशांना मला सांगा, तुम्हाला तुमचा मेवणा आवडतो का हो? मेवणा माहिती हो? मेवणा आवडतो का? मेवणा त्या पोव राहिले बरं इकडे लक्षित व्हावं. अहो मेवणा आवडतो? अहो आवडतच म्हणावं लागेल यांना माहिती. घरी गेल्यावर कुठं अवघडवत करतात. बायको म्हणून मेवणा आवडतो, नाही तर मेवणा आवडतो का? हे असणारा तो वारकऱ्याकडे गेला गुलाबजांबू घेऊन गेल्यानंतर वारकरी बुवा हे बघा, मी अतिशय सोज्वळपणाने तुमच्याकडे आलो. तुम्ही जर आमच्या गुलाबजामू एक घास खाल्ला तर मला ना म्हणे बरं वाटल.
नाही नाही, अहो पाटील नकोच मला, इतकं जेवलो का पर आता बाहेर यायचं टाइम नको नको नकोच तुमचे गुलाबजाम, घेऊन जा डाबा. नाही हो वारकरी बा, थोडं का बरं जाऊ द्या. या डब्यातल्या गुलाबजामुकडे फक्त लक्ष ठेवा वारकरी बुवा, फक्त तुमची दृष्टी टाका. संतांची दृष्टी पडली की सगळं काही मिळेल, तुमचा प्रसाद होईल. तुमचा प्रसाद म्हणून मी घरी जाऊन खाईल. आता त्यांनी लाजकाचा डब्बा उघडला. डब्बा उघडल्यानंतर वारकऱ्याला अजिबात भूक नाहीये, वारकऱ्याला लागतच नाहीये, गरजच नाहीये, फुल जेवण झालेलं आहे. डब्यावर गुलाबजामवर दृष्टी पडली. गुलाबजाम असे लाल होते, लाल असे काळेभोर, पाकात अगदी मिसळलेले, टंबुरेचे टंबुरे फुगलेले गुलाबजाम इतके भारी, त्याच्यात इलायचीचा वास. हे बघा कसं आहे माहिती का, आज महाशिवरात्री तुमच्या तोंडाला पाणी ना घेऊन देऊ. मला माहिती तुम्हाला कशी इच्छा झाली खायची आता, पण आता कीर्तनात कुठून आणून देऊ मी तरी. चहा बिया म्हणलं तर ठीक आहे, पण गुलाबजाम करायला वेळ लागेल. वारकरी बा हे घ्या गुलाबजाम. वारकऱ्याने बघितले, दृष्टी टाकली. हो वारकरी बा, हे गुलाबजाम ना लईच गोड आहे, एक खाऊन पा. एक बरं अर्धा खा, जाऊ द्या अप्पा, खा. जांभळी आली पण खा, जाऊ द्या. वारकऱ्यानं काय केलं, गुलाबजाम थोडा घेतला. अहो काही काही लोकांना खायचं खूप राहतं, एक हातानं ताटलोटी त्याने एक हात पुढं पुढं, नाही 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 नाही. वारकऱ्यानं काय केलं, गुलाबजामू असा घेतला, असा बघितला कसा आहे, तुम्हाला कसं दिसतो, व्यवस्थित आहे ना. वारकऱ्यानं खाल्ला. हो खाल्ल्यानंतर वारकऱ्याला लईच आनंद झाला. बोलता बोलता देव पाटील सांगायला, वारकरी बुवा नावापुरता एक खा. याच चालू झालं महाराज, एक 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 नावापुरता एक खा वारकरी बुवा. अहो नावापुरतं एक खा म्हणता म्हणता नावाला एक सुद्धा राहिलं नाही. सगळे खाऊन घेतले ना, एक ठुला नाही. कशा करता सांगितलं मी, आवड आहे, आवड कितीही मिळाली तरी ती माणसाला हवीच आईसे आवडते म्हणा. देवा पूर्वावी वासना, गरज म्हणून मी संत संगत नाही केली. देवा माझ्या आवडीची गोष्ट आहे, माझ्या मनातली गोष्ट आहे, ती तुम्हाला सांगितली. आणि म्हणून मला संतांचा वियोग होऊ नये असं करा अभंगाच्या तृतीय चरणात. हरिजनासी तुटी हरिजनासी भेटी, हरिजनासी भेटी, हरिजनासी भेटी, हरिजन बेटे हरिजन बेटे, हरिजन
ऐसे आवडते मना हरी जनासे भेटी न हो अंग संग तुटी. हरीची भेट ज्यांना झाली, जे चिंतनात आहे त्यांची भेट मला होऊ दे, त्यांचा वियोग मला होऊ देऊ नको. महाराज संतांच्या संगतीचा मला वियोग होऊ देऊ नको. हा देवा, तुम्ही सांगितलं मला की संतांची संगत तुम्हाला घडलेली आहे, तुमच्याकडे आहे सगळ्या गोष्टी, पण देवा मला तरी असं वाटतं हरिजनासी भेटी नवो अंग संगतुडी. हरिजनासी भेटी, जे हरिजन आहे त्यांची भेट मला होऊ दे, त्यांचा वियोग मात्र होऊ नये. एक महत्वाचं वाक्य बोलतो, जीवनामध्ये एखाद्या वेळेस संत संगतीचा वियोग झाला तरी चालेल देवा, पण संत विचारांचा वियोग मला कधीच होऊ देऊ नको. संत विचार जीवनामध्ये फार महत्वाची आहे. संत संगतीत राहणं म्हणजे संतांच्या विचाराने चालणं. म्हणून आपण संतांच्या विचाराने चालावं. आणि असणारा देवाने सांगितलं तुकोबर आहे, ठीक आहे, संत संगत करा, संत संगत करा. झाले 1.5 तास तसं तेच चालू आहे. संत संगत करा, संत संगत करा, संत संगत करा. पा संत संगत करा, सत्संग करू नका, संत संग करा. म्हणजे संतांची संगत करा. सारं आल्यापासून देवा सांगताय तुकोबर आहे, असं आहे काही तुमच्याकडं संतांच्या संगतीत आला आणि त्याचा उद्धार झाला आहे की कदा प्रमाण? महाराज देवा, अरे संतांच्या संगतीत कोण आलं नाही? सगळे काही आले. कोण कोण आले? तुम्हाला रेडा माहिती का हो? रेडा रेडा आपल्या गावात आहे का? रेडा नावाचा प्राणी आपल्या गावात आहे. मला इंग्लिश मध्ये नाही बोलते. आहे का रेडा नावाचा प्राणी? आहे का पुरुष मंडळी? आहे का? नाहीये. म्हणजे रेडा हा जो असतो तो कधीच भजन करीत नाही. रेडा कधी देवाच्या दर्शनाला येत नाही. रेडा कधी कीर्तनात येत नाही. व एखाद्याशी ठरवलं व आज एकादशी शिवरात्र येईन, आपण रेडे रेडे जमून मंदिरात जाऊन भजन करू, असं कधी करते का? कोण कोण करतं का? असं रेडे करीत नाही. लांब नका नेऊ विषय. रेडे रेडे नाही करीत. मग हा रेडा, ज्या रेड्याने कधी भजन केलं नाही, ज्या रेड्याने कधी परमार्थ केला नाही, ज्या रेड्याने कधी माळ घातली नाही, ज्याने कधी कपाळाला गंध लावला नाही, असा असणारा रेडा, अशा असणाऱ्या रेड्याची समाधी होते. असा असणारा रेडा ऋग्वेद बोलतो, मैसे पुत्र मुखे बोलवणे श्रुती, मैसे पुत्र मुखे बोलविले श्रुती, मैसे पुत्र मुखे बोलवणे श्रुती, मैसे पुत्र मुखे बोलवणे
रेड्याचा परमार्थ असं भजन जसं पंढरपूर मध्ये गजर चालू आहे गोवर्धनपूरचा महाराज. इथं पंढरपूर अवतरलं काय असं वाटतं. एवढा मोठा गजर, एवढं मोठं भजन आपलं चालू आहे. असणारा तुकोबरायांना प्रश्न आहे, म्हणून तुकोबराय संत संगतीचं महत्व देवाला सांगताय. देवा, रेड्यानं कधी शाळेत गेला का? रेड्या कधी माळ घातली का? रेड्याने कधी गंध लावला का? रेड्याने काय केलं? रेड्याने कोणता परमार्थ केला? काहीच केला नाही. पण रेडा ऋग्वेद बोलायला लागला. नवे नवे ह्या रेड्याची समाधी आहे आणि त्याच्या यात्रेच्या वेळेस हजारो लोक बारीने ज्या रेड्याचं दर्शन घेतात, ज्या समाधीचं दर्शन घेतात, त्या रेड्याने परमार्थ केला कुठं? त्याने परमार्थ केलाच नाही. पण त्याच्या जीवनामध्ये माऊली ज्ञानोबराय सारख्या संतांची संगत त्याला घडली. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा आहे. जिव्हाळा आहेत माऊली ज्ञानोबरायांकडे. प्रमाण खूप लांबून आणलं पण जिव्हाळा आहेत. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांचा स्पर्श त्याला झाला. कोणाला झाला ज्ञानोबरायांचा स्पर्श? महिला मंडळी, कोणाला झाला? रेड्याला झाला. आणि रेड्याची काय झाली? समाधी झाली. रेड्याचा उद्धार झाला. कोणाचा उद्धार होतो संतांच्या संगतीत गेल्यावर? रेड्याचा. हा तरी सजीव आहे देवा. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्या भिंतीने काहीच परमार्थ केला नाही, नोय ज्याच्या जीवच नाही, त्या दगडाचा स्पर्श भिंतीला झाला आणि ती भिंत चालायला लागले. चालविली जण भिंते हरिता गया विभ्रांते, मोक्षमार्गी गाजागाती ज्ञानोबा माझा, चालविली जण भिंते हरिता गया विभ्रांते, चालविली जड भिंती. ज्या भिंतीला स्पर्श झाला संतांचा, दगडाची भिंत निर्जीव आहे. पण निर्जीव असणारी भिंत सुद्धा ज्यांच्या स्पर्श झाल्यानंतर चालायला लागते. आणि ती भिंत सुद्धा ह्या जगासाठी पूज्य होते. लाखो लोक वारीच्या वेळेस त्या असणाऱ्या भिंतीचं दर्शन करतात. हा तर संत संगतीचा मोठा फायदा आहे म्हणे देवा. कोणाचा पण उद्धार होतो तिथं, बरोबर आहे की नाही? पण माणूस तसं पाहिजे. आता कसं आहे माहिती आहे का, या झाला भिंतीचा उद्धार, पण एखाद्या गुळाच्या असणाऱ्या बेल्यामध्ये, त्या खाणीमध्ये दगड टाकला, दगड, तो किती दिवसांनी गोड होईल हो? किती वर्षांनी गोड होईल? अहो तो गोड होणारच नाही. कारण तो कोण आहे? कोण आहे तो? दगड आहे. म्हणून काही दगडांचा संत संगतीत जाऊन सुद्धा उद्धार होत. म्हणून लोक म्हणतात, वा आमचं काय संत संगतीत जाऊन काय? बाबा तू दगड आहे. दगडात कधी बदल होत राहतो का संत संगतीत गेल्यावर? त्या गुळाला जसं त्या दगडाला गोडी येत नाही, तसे दगडाला कधी गोळी येत नाही. म्हणून संत संगती करताना सुद्धा अंतःकरण शुद्ध पूर्वक करावी, जेणेकरून त्यांचा स्पर्श झाला
की आपल्याला असणारा अनुभूती प्राप्त होईल. जसं लाईटीला स्पर्श झाला की जसा करंट लागतो, तसा संत संगतीचा करंट लागायला आपल्यामध्ये अर्थिंग पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा करंट मध्ये पाहिजे, तरच स्फोट होऊ शकतो. नाही तर मग काय दगडाला करंट लावून काय होईल. महाराज, संत संगत जीवनात फार महत्वाची, म्हणून संत संगती मनुष्याने करावी. अनेक संतांनी भजन केलं. आज महाशिवरात्रीचा पर्व, हिंदू धर्मामध्ये जे पर्व सांगितलं ते महाशिवरात्रीचं मोठं पर्व आहे. 2 मिनिटात कथा सांगून आपल्या सेवेला पूर्ण विराम होईल. तुम्ही अगदी फ्रेश मनाने बसा, कारण काही ठिकाणी फ्रेश वक्ते सांगितल्या जातात, श्रोते सांगितल्या जातात. आपण फ्रेश असावं. आपल्यावर काही लय गावचा बोज आहे का? हा, काही अडचण आहे का आपल्याला बसायला? मन मोकळ्यापणाने बसावं. मन मोकळ्यापणाने परमार्थ करावा. माणसाने हसून खेळून. परमार्थात जीवर येण्यापणा नसावा. हसून खेळून करावा. थोडा करावा पण चांगला करावा. हा, कारण कीर्तन आज जरा लांबलं नाही, याच्या मागची माझ्यापेक्षा लांबलेली मागची कीर्तन. माझं जागराचं आहे, मी लांबवलं म्हणून यात काही विषय नाही बरं का. माझ्या मागचे ह्याच्यापेक्षा लांबलेले ते तुम्हाला कसं काय माहिती? अहो, आवाज बेटात येतो. मी रोज ऐकतो. कोणता अभंग घेतला, कोणतं प्रमाण म्हणलं, सगळं ऐकू येतं बेटात. आणि म्हणून असणारा तो, मला लांबवायचा नाही विषय. आज महाशिवरात्र आहे, पर्व भागवत धर्मी, नृसिंह जयंती, श्रीरामनवमी, वामन जयंती, कृष्ण अष्टमी, उत्तम शिवरात्र. 5 प्रकारचे व्रत सांगितले. बाकीचे नाही झाले तरी चालल, पण आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मात 5 व्रत करायचे सांगितले. त्यातले 4 जमले नाही तरी चालन, पण उत्तम शिवरात्र, या 4चं एक व्रत आहे फळ देणार, ते म्हणजे शिवरात्र. असं शिवरात्रीचं मोठं महत्व आहे. त्याच्याकरता तेवढा परमार्थ करावा लागतो, तेवढं भजन करावं लागतं, देवावर तेवढा भाव दाखवावा लागतो. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव, असं काय जमत का महाराज? मनात भाव नाही, देव कस काय पावन? मनात भाव हवा. म्हणून आज शिवरात्रीचं महत्व आपल्याला मी सांगतो. अनेक भक्त भगवान शिवाकडे जातात, भगवंताची पूजा करतात, कारण भगवंताचं वर्णन पुष्पदंत करतो महाराज. स्मशानी श्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सचरास, चिताभस्मालेप रोटी परिकरः, अमंगल्यम शीलम तौ भवत नामैव किलम, तथा मी स्मरतुर्ना वरद परमंगलमसी. पुष्पदंत म्हणतो, देवा तुम्ही कशात? बघा भगवान शिवाचं स्वरूप कसं आहे. तुम्ही स्मशानात राहणारे, गळ्यामध्ये साप धारण केलेला. एवढंच नाही तर अंगाला पावडर लावली का क्रीम लावली हो देवानं? भस्म लावलं. बरं ते काय चुलीतला का स्मशानातला? गळ्यात मुंड माळा, कमरेला लंगोट, असं ज्याचं स्वरूप आहे महाराज. देवा तुमचं स्वरूप जर बघितलं तर अमंगल आहे, अमंगल. तुमच्यामध्ये अमंगल आहे सगळं बघितलं. पण देवा असे जरी तुम्ही असले, पण जो भक्त तुमचं स्मरण करेल त्याच्या जीवनामध्ये सगळं मंगलमय होतं. म्हणून भगवान शिवाचं पूजा करावी, भक्ती करावी. आज एक कथा सांगितल्या जाते महाशिवरात्री निमित्ताची. ती कथा अशी आहे, मला असं वाटतं ती कथा सांगायच्या आधी विठोबा रुक्मिणी भजन करून घेऊ, म्हणजे कथा सांगून आपल्या कीर्तनाचा समारोप आपल्याला करता येईल. हरी जय विठोबा रघुमा, जय जय विठोबा रघुमा, 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 विठोबा रघुमा.
विठोबाय रघुमाई विठोबाय कसं आहे माहिती आहे का, विठो रुक्मिणी आधी घेतली. आता बऱ्याच जणाला बरं वाटलं असं, जाऊ दे आता उरकन, आता 2-5 मिनिटात 10-5 मिनिटात जाऊ द्यात उरकन. आता कसं विठो रुक्मिणी झाली जवळ आता अर्ध्याच्या वर गेलंय कीर्तन. आता काही लांबत नाही जास्त, घरी जायचं, फराळ करायचं, लय काम आहे महाराज लोक माग, सगळे मागच काम आहे. फक्त आता 5-10 मिनिटं द्या मला, जास्त काही वेळ मला नकोय तुमचा. आणि आजच वेळ मागतो, उद्या नाही मागणार. तुमचा असणारा अमूल्य किमतीचा वेळ थोडा 5 मिनिटं द्या फक्त कथा सांगण्याकरता. नाहीतर माझं कीर्तन झालेलं आहे, अभंगावर जवळजवळ 3 चरणावर आपलं चिंतन झालेलं आहे. फक्त एकच चरण बाकी, एवढी कथा सांगतो फक्त. कशाची कथा ऐकायची आपल्याला? शिवरात्रीची कथा महाराज. लोकांना कळालं पाहिजे, नाही तर मी काय आपण म्हणायचं शिव भोळ चक्रवर्ती त्याची पाय माझ्याची ती, खालच्यानं म्हणायचं शिव भोळ चक्रवर्ती त्याची माय माई चुलती. काय असं नको व्हायला. म्हणून कथा कशाची लक्षात ठेवलं ना तुम्ही, हा अगदी 5 मिनिटात आपल्याला घ्यायची आहे. सगळ्यांनी फ्रेश मनाने ऐकावी. विठ्ठल 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 एक असणारा कांचीपुरम नगरमध्ये सोमदत्ती नावाचा राजा. या राजाच्या जीवनामध्ये काही व्रत आचरण चुकले. त्याला 500 बायका, 2 पतिव्रता, 500 बायकांचा व्यभिचार चुकला आणि म्हणून याचे काही नियम चुकले. म्हणून त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. हरणाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर ज्या 2 पतिव्रता होत्या त्या पण हरणी झाल्या. असं असतानाच एक गंधर्व लोकामध्ये एक भूतसेन नावाचा गंधर्व होता. तालात चुकला म्हणून भजनातून काढून दिला. तालात चुकला की मनुष्य लोक उठून देत त्याला. म्हणजे तालाचं लय अवघड काम. माणूस तालात लागतो मग तालात येतो. एक तर कसं आहे, पहिली चाल पडून द्यावा नाही लागत, पहिली चाल पडली का मग चालच पडती. विठ्ठल ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद आहे. ज्यांनी नाही कळालं महाप्रसाद भरपूर आहे, आपली फराळ भरपूर आहे. चाला चुकला. भूतसेन नावाचा गंधर्व खाली आला. नीच असणाऱ्या जातीत ज्याचा जन्म झाला. भिल्लचंड आणि पारधी असे बरेच नाव आहे. वेगवेगळ्या ग्रंथात त्याच्यावर वेगवेगळी कथा आहे, पण मी सगळी मिक्स करून सांगणार आहे, तुम्हाला कळलं अशी. पारधी होता. पारध्याचं काम काय? शिकार करणं. म्हणून एका मंदिरासमोरून जात असताना त्याने भगवान शिवाच्या जपाचं नाव ऐकलं ना, अगदी मनाने असं सहज नाव घेतलं 1-2 वेळेस आणि तो मजामध्ये गेला. दिवसभर शिकार मिळाली नाही म्हणून एका झाडाखाली येऊन बसला. त्या ठिकाणी पाणी होतं म्हणून त्याला वाटलं झाडावर जाऊन बसू, पाण्याच्या ठिकाणी हरिण येईल. जाळं टाकून ठेवलं. झाडावर बसला. एक पान तोडायचा आणि भगवान शिवाच्या पिंडीवर टाकायचं. त्याला माहित नाही पिंड आहे खाली, पण उपास घडला. थोडासा जप झाला. जप झाला म्हणजे उगा लोकांचं ऐकून झाला. पण
पण देव पहा कसा आहे, उपवास घडला आणि पिंडीवर एक एक पान टाकतोय, एक पसा पाणी एक बिल बदळ. एवढं जरी केलं तरी तो प्रसन्न होतो. पण ते महाशिवरात्रीच्या दिवशी करावं लागतं. कवळ्याच्या कवळे पानं टाकून उग देवाच्या डोक्याला वज करण्यापेक्षा एकच पान शुद्ध भावाने व्हावं, मला असं वाटतं. शुद्ध भाव हवाय. सरळपणाचा परमार्थ देवाला आवडतो, लबाडीचा परमार्थ आवडत नाही. थोडा करायचा पण शुद्ध भावाने. त्याने अनेक पानं टाकले, अनेक महायज्ञाचं पुण्य त्याला मिळायला लागलं. असं करता करता भगवान शिव प्रसन्न झाले. कोण भक्त आहे अशी भक्ती करतो, त्याने असणारं जे पान होतं त्याने भगवान शिव संतुष्ट झाले. यमराजाला पाठवलं. यमराजाने सांगितलं भगवान शिवाची आज्ञा आहे, तुम्ही काहीतरी मागून घ्या. आमदार प्रसन्न झाला, चुना मागितला. अशी गंमत. त्याने काय केलं, शिकार करण्याकरता तो म्हणाला मला हरणाची भाषा कळाली पाहिजे, पशु पक्ष्याची भाषा कळाली पाहिजे, एवढं वरदान द्या. तथास्तु म्हणले. यम निघून गेले. हा पारधी लक्ष ठेवूनच होता. ते एक हरण आलं, जो राजा होता त्याचं पाप होतं म्हणून काहीतरी तो आला. आल्यानंतर त्या जाळ्यात गुतल्यानंतर 2 हरणी त्याच्या पत्न्या मागून येत होत्या. पतीसाठी आपला जीव सुद्धा समर्पित करतात, त्यांना पतिव्रता म्हणतात. आणि म्हणून त्या त्यांच्या पतीसोबत संभाषण करायला लागल्या. तुम्ही पतिदेव आहात म्हणून तुम्ही तुमच्या आधी आम्हाला मरण येऊ द्या, कारण आम्हाला सौभाग्य हवंय. सौभाग्याचं मरण चांगलं असतं, म्हणून तुम्ही आमच्या आधी मरू नका. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. एवढ्या धर्मशास्त्राच्या गोष्टी त्या पारध्याने ऐकल्या. आपण मनुष्याहून पाप पुण्य आपल्याला कळालं नाही, पण पाप पुण्य हरणाला कळत आहे. त्याच्या अंधकार बदललं. खाली आला, सांगितलं लवकर आवरा, चला 1 जणाला मी मारणार आहे. त्या हरणी म्हणाल्या थांब थोडस, पाणी पिऊ दे आम्हाला. 1 हरणीचे 2 पाडसं घरी होते. त्या पाडसांना सांगायला गेली आम्हाला मरायचं म्हणून. ते पाडसं पळत आले आणि त्या पारधी दादाला विनंती केली, दादा हे बघा, आई बापाच्या आधी आई बापाचं मरण चुकवण्यासाठी आम्ही मरायला तयार आहोत. पुराणामध्ये एक उदाहरण सांगितलं जातं, चिल्या बाळाचं. साधूला ऋषीला जेवण पाहिजे म्हणून त्या चिल्या बाळाची हत्या केली होती, आणि म्हणून आमच्या आई वडिलांसाठी आम्ही जीव देऊ. पारध्याला तर आणखीनच वेगळं वाटायला लागलं. सगळे पाणी पिऊन येतो. भगवान शिवाची शपथ खाल्ली. सांगितलं दादा थोडं थांब, पाणी पिऊन आलो की मग आम्हाला तू मार. पारध्याला दया आली, दयाभाव निर्माण झाला. सांगितलं आज मी एकही हत्या करणार नाही. त्याला त्याचा पूर्वजन्म आठवायला लागला, मी कोण आहे. हत्या करायचं सोडून दिलं. त्यांनी सांगितलं पारधी दादा हे बघ, आम्ही शिवाची शपथ खाल्लेली आहे, महादेवाची शपथ खाल्लेली, तुला आम्हाला मारावं लागेल. गेल्यानंतर ते असणारा भगवान शिव आपलं जो पारधी घरी गेला. घरी गेल्यानंतर हे हरण सुद्धा घरी आले, मार आम्हाला. एवढी सत्याची परीक्षा पाहिली कोणी, त्या असणाऱ्या पारध्याने. एवढी सत्याची परीक्षा पाहिल्यानंतर भगवान शिवाला सुद्धा प्रसन्न व्हावं लागलं त्यांना. भगवान शिव प्रसन्न का झाले माहिती का, त्या राजाचं पूर्व जे कर्म होतं ते थोडंसं चुकलं होतं, व्रताचं, शिवव्रताचं, म्हणून त्या राजावर शिवाची कृपा होतीच. पण काही सत्याची परीक्षा, एखादं काम माणसाने सत्यत्वाने केलं तर मनुष्य खुश होतो. म्हणून हा जो पारधी होता तो भगवान शिवाचा आता भक्त झालेला होता. भक्त झाल्यामुळं त्यांना काय करावं लागलं, भगवान शिव प्रसन्न झाले. शिवदूत आले, त्या 5 जणांचा दिव्य देह झाला. त्यांना घेऊन विमानात घेऊन गेले. आणि आता सांगितलं कुणाला, त्या पारध्याला सांगितलं. तो पारधी म्हणाला का हो, शिवदूताला म्हणाला मी पण महाशिवरात्रीचा उपवास केला, मला का नेत नाही. त्यांनी सांगितलं हे बघ पारध्या, वर्षभर म्हणजे आयुष्यात जे जे तुझ्याकडून पाप झाले ते सगळे एक महाशिवरात्र धरली तुझे नष्ट झाले. आता फक्त काय राहिलं, वर येण्याकरता तुझ्याकडे पुण्य नाहीये. आता वर्षभर तू भगवान शिवाच्या नामाचा जप कर, आणि भगवान शिवाच्या नामाचा जप कर, महाशिवरात्र कर. आम्ही येऊ आणि तुला सुद्धा दिव्य लोके घेऊन जाऊ. म्हणून असणारं शिवाचं भजन, नामस्मरण आपण सर्वांनी केलं पाहिजे. 1 दिवस नाही तर वर्षभर सतत करावं लागेल.
लवकर देव प्रसन्न होतो. पण भजन तेवढं करावं लागतं. म्हणून रावण चरित्राचं शिवतांडव नावाचं स्तोत्र आहे. थोडस भजनामध्ये ते आपण म्हणण्याचा प्रयत्न करू. सर्वजण मिळून त्याचा आनंद घेऊ. सर्वांनी वर हात करा. हे भजन आपल्या उद्धाराचं साधन आहे. एवढंच भजन आपल्या जीवनामध्ये आपल्याला काम येणार आहे. वर हात करा, सगळे करा आणि मन मोकळेपणाने टाळी वाजायची. काही हात झिजणार नाही, काही होणार नाही त्याला. आता नाही, आता नाही. ओम नमः शिवाय. 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 सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बजरंगबली हनुमान, महाकालेश्वर भगवान. ओम नमः पार्वते पते हर हर महादेव. धन्यवाद बरं का. आता आपली सेवा खरोखरच संपलेली, आपला वेळ संपलेला आहे. सुंदर असं तुम्ही भजन केलं. तुमच्याकरता एकदा टाळी वाजवा. या गावाचं माझ्यावर नाही तर सरला बेटावर असणारं अनेक प्रेम, मोठं असणारं प्रेम ह्या गावचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव हे असलेलं चालू असलेलं कार्य आहे. कीर्तन रंगण्याकरता, धार्मिक कार्य रंगण्याकरता, एखाद्या कार्यामध्ये रंग भरण्याकरता त्याला सर्वांचं सहकार्य लागतं आणि सर्वांची मानसिकता चांगली लागते, तेव्हा परमार्थाचं कार्य होतं. आणि म्हणून सर्वांनी अगदी उपस्थित सर्व असणाऱ्या ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळी, गोवर्धन गर्गचे सगळे भजनी मंडळी, सगळे भाऊ, आप्पा, मामा, काका, नाना, तात्या, अजून संपलं नाही बाबा, कीर्तन, अर्धा तास आहे अजून. पंक्ती नका धरू, पंक्ती नका धरू, अजून पंक्ती अर्धा नका. तास वेळ आहे. अजून भैरवी व्हायची 15-20 मिनिटं. अजून कीर्तन संपलेलं नाही. आज जागर आहे, मला माहिती तुम्हाला घरी जायचंय, पण घरी सगळ्यांना जायचंय. थोडं थांबा, थोडं अर्धा तास थोडं थांबा. अजून तरी 10 वाजत आले, पण अजून 10-15 मिनिटं बाकी. थोडं थांबा. किती कीर्तन संपुस्तवर पंक्तीची इच्छा करू नका.
भगवंत भेटण्याची इच्छा करा हो. हा. एक खाण्याची इच्छा करतो आपण, पण भगवंत भेटण्याची ठीक आहे, भूक सगळ्यांनाच लागतात. आणि म्हणून असणारा सर्व ग्रामस्थांचं मोठं सहकार्य आहे. एवढंच नाही, याच्या पुढे सांगतो, ह्या गावातले ग्रामस्थ, गोवर्धनपूरचे जे ग्रामस्थ आहे, हे सरला बेटाशी इतके एकनिष्ठ आहे, इतके सेवेमध्ये तत्पर आहेत, तर स्वतःचा जीव सुद्धा समर्पित करणारे हे लोक आहेत महाराज गोवर्धनकरचे. म्हणून हेच नाही तर पंचक्रोशीतलं असणारं सर्वच गाव बेटाच्या सेवेमध्ये एकनिष्ठ आहे. म्हणून असणारा सर्वांना मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. बेटा सेवा करण्याकरता येणाऱ्या महिला मंडळी, जे सेवा करतात ते पुरुष मंडळी, सेवा करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आमच्याकडे सेवेला जास्त महत्व दिलं जातं आणि म्हणून सेवा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. म्हणून उपस्थित आमचे टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, विद्यार्थी मंडळी, सुंदर अशी ज्यांची संशिष्टीमय, ते गायनाचार्य मंडळी, सर्व आजूबाजूच्या गावातील आलेले वांजरगावकर, सरळेकर, माळेवाडीकर, रामपूरकर, अजून ज्या ज्या गावातून आलेली भजनी मंडळी, सर्वांना मी मनापासून वंदन करतो, हात जोडतो. काही बोलायचंय का अजून? हा, उपस्थित सर्व मंडळींना मी मोठे असणारा धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझी वाणी श्री गुरु परमपूज्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या चरण कमलावरती सेवा समर्पित करून माझ्या वारींना पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हरिजनासी बेटी नवंग संग तुटी तुका म्हणे, जिने भले संत संगष्टने. संतांची संगत जीवनामध्ये महत्वाची, ती संगत आपल्याला झालेली आहे. म्हणून अशी संगत आपल्याला वेळोवेळी घडत राहो, हीच हनुमंतराया चरणी, भगवान महाकालेश्वर महाराजांच्या चरणी, गंगागिरीजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. आ बोलिले पुढे विठुवा पुढे होती करा महाराज नाही